पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वाटा 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 ग हे बघ इथे घर घेतोय आम्ही आणि सॅम्पल फ्लॅटचे व्हिडिओ बघितलेत आम्ही, खूप कमाल आहे पण अगं बजेटच्या बाहेर आहे। नाही नाही, तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस। हे बघ, व्यवस्थित प्लॅनिंग केलं ना, म्हणजे इंटरेस्ट रेट आणि होम लोन बॅलन्स केलं ना की नंतर लोड येणार नाही। अगं म्हणून तर तुझ्याकडे आली आहे। तसं आम्ही बजेटमध्येच घेणार होतो पण 2 BHK आमच्या बजेटमध्ये नाहीये आणि घर म्हणलं की प्रत्येकाला स्पेस तर हवीच ना। नाही नाही, मोठं घर घेताय, बरंच केलंय, पण मला सांग फार लांब नाहीये का, म्हणजे एकदम असं आउटसाइड नाहीये का? अगं हो, थोडं लांब आहे पण ना खूप शांतता आहे तिथे आणि घरात कशी शांतता हवी। खरंय, आमच्या घरातही शांतता हवी आहे। वाटा 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 ग वाटा 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 ग वाटा अंकिता, वाटा ग चालीन तितक्या वाटा सासूबाई! ग वाटा 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 सासूबाई! वाटा ग वाटा 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 ग चालीन तितक्या वाटा ग सासूबाई, अहो नका गाऊ, किती बेसूर गाताय। हे बघ, मला माहितीये तू चांगली गातेस ते, याचा तर दुसऱ्यांनी गाऊच नाही असा काही नियम नाहीये, कळलं ना? काम करता करता ओव्या म्हटलं, गुणगुणलं की कशी कामं पटापटा होतात। अर्थात तुला सांगून काहीच उपयोग नाही म्हणा, तू कुठे काही काम करतेस घरात तर तुला हे कळणार। पॉलिसी विकत बस। सासूबाई, वाटा वाटा दुपारचं जेवण मीच करणार आहे। चांगलंय। हा, आणि माझी मैत्रीण आली आहे ना घरी, मग जरा म्हटलं शांततेत काहीतरी काम करत बसावं, तर नाही, स्पेस नाहीये घरात, 2-2 खोल्या असून सुद्धा पाहुणे आलेत आपल्या घरात। सासूबाई काय करताय असं? मधुश्री आणि पाहुणी बाजूला हो ग। आता मधुश्रीला आपलं घर आणि आपल्या घरातलं वातावरण हे काही नवीन आहे का? हा, आणि हे तू नको मला सांगूस पाहुणचार कसा करायचा ते, मला चांगलं माहितीये। घरात आलेल्यांचा पाहुणचार मीच करत असते। हे बघ, तुमच्यासाठी छान पोहे केलेत, गरम गरम चहा केलाय, आत्ता आले बघ घेऊन। हा, हो, एक तर तुम्ही घेऊन येऊ नका, आणि तिला वेळ नाहीये, तुमच्या गाण्यानी पळून जाईल ती, थांबणार थोडीच आहे घरात। हो का? अगो बाई, थांब थांब, मग मी येऊन तिलाच विचारते माझं गाणं कसं वाटलं ते। हा, जा जा तू हो पुढे। नको हो सासूबाई। अगं असं कसं? मग मी माझा रियासह चालू ठेवेन ना, तिला त्रास झाला तर नाही म्हणणार। हे बघ, गरम गरम चहा आणते, तुझं डोकं दुखतंय ना म्हणून गरम गरम चहा। वाटा 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 ग वाटा 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 ग। काही नाही, सांगते, थांब। कशी आहेस मधुश्री? मी मस्त मावशी, तुम्ही कशा आहात? अगदी मस्त। तुला आमच्या घरात काही त्रास नाही ना होते नाही, काही नाही। माझ्या गाण्याचा? नाही हो, आणि खूप छान गाता तुम्ही। सासूबाई, असं डायरेक्टली तोंडावर कोणी मला नाही आवडलं गाणं असं सांगेल का? बघ बघ, तूच बघ, हा गुण घे की तुझ्या मैत्रिणीकडून तू। सासूबाई, आपण नंतर बोलूया। का? ही काय परकी आहे का आपल्यासाठी? बोल की तिच्या समोर। अहो, आम्ही कामात आहोत, आपण या विषयावर नंतर बोलूया। बघितलंस ना मधुश्री, तुझी मैत्रीण भांडणाला काम म्हणते। मला भांडायचं नाहीये। जमणार तरी का तुला? जाऊ दे अंकिता, तू मला ती घराचं सांग। मला सांगते, अगं हो, लांब आहे पण बिल्डिंग अगदी रोड टच आहे आणि तिथे सगळ्या फॅसिलिटीज आहेत, म्हणजे पाणी, लाईट, सोसायटीमध्ये क्लब हाऊस, गार्डन, स्विमिंग पूल, अगदी सगळं आहे। आपण फक्त तिथे जाऊन राहायचं, सगळं कमाल आहे। वाव, म्हणजे आता फक्त गृहप्रवेश बाकी आहे। नाही नाही, पण स्वतः जाऊन बघितल्याशिवाय डन करता नाही येणार। सुनबाई कुठल्या घराबद्दल बोलते? हो, पण जो काही डिसिजन असेल तर नवरा बायकोनी मिळून घ्यायला हवाय, कारण शेवटी प्रश्न नवीन घराचा आहे। सुनबाई नवं घर बघते की काय? हो, आता लोनचं जे काय ते मी बोलून घेते, तू घराची बोलणी करून घे। हो, चल बाय बाय। आणि आता नवीन घरातच भेटू। येस, सी यू, बाय। अगं हो, लांब आहे पण बिल्डिंग अगदी रोड टच आहे,
आणि तिथे सगळ्या फॅसिलिटीज आहेत. वाव, म्हणजे आता फक्त गृहप्रवेश बाकी आहे. नाही नाही, पण स्वतः जाऊन बघितल्याशिवाय डन करता नाही येणार. हो, पण जो काही डिसिजन असेल तर नवरा बायकोनी मिळून घ्यायला हवाय, कारण शेवटी प्रश्न नवीन घराचा आहे आणि आता नवीन घरातच भेटू. माझ्या पिलूला माझ्यापासून दूर घेऊन जाशील. तुम्ही बिलकुल काळजी करू नका. तुमच्या पिलूला घेऊन कुठेही जाणार नाही. घे शपथ. तुमची शपथ. हे बघ, मी तुझी सासू आहे. मी या घरात आल्याशिवाय तुम्ही सासू झाला असतात का? पण मी तुझ्या आधी आले या घरात, त्यामुळे मी जे म्हणणार ना तेच होणार. नो नो नो, हुकुमशाही चालणार नाही. खरंच शंतनूला आणि सुनबाईला इथे राहायचं नाही का? नवीन घर घेत आहेत का ते? पिलू, पिलू थांब ना रे पिलू. नाही आई नाही, तुझा पिल्लू आता नव्या घरट्यात चाललाय. तुमचा पिल्लू आणि मी त्या घरात सुखाने संसार करू. जशी लक्ष्मीच्या पावलांनी या घरात आले होते तशीच लक्ष्मीच्या पावलांनी आता त्या घरात जाऊन संसार करीन सासूबाई. चल तनू. नका रे, नका जाऊ. परत फिरा. पिलू, सुनबाई. कोणाचे तरी मम्मी पप्पा असायला हवेत ना आपल्या सोबत. बरोबर आहे. चल चल. पिलू, सुनबाई. सरकार, सरकार. काय झालं, कुठे हरवलं? काही नाही. सरिता, तू काहीतरी लपवतेस. काय झालंय? नाही, खरंच काही नाही. बाहेर काय निसर्ग बघतेस? हो, निसर्गच बघत होते. झाडं, पानं, फुलं, पक्षी. पक्षी पिलांना जन्म देतात, त्यांना वाढवतात आणि त्यांना उडावंसं वाटलं की उडूही देतात. मग त्यांची पिल्लं दुसरीकडे जाऊन आपलं घरटं बांधतात, आपला संसार थाटतात. पण आपण माणसं मात्र आपल्या पिल्लांना बंधनात अडकवून ठेवतो. आपली मुलं सक्षम झाल्यावर त्यांना आपण उडू द्यावं ना. कशाला बंधनात अडकून ठेवायचं? बापरे, तू ते आलेले फॉरवर्ड्स आता पाठ पण करायला लागलीस. मंत्री, मलाच असं वाटतंय, मुलांना जायचं असेल कुठे तर आपण कशाला अडवायचं त्यांना? कोणाला कुठे जायचंय? नाही नाही, म्हणजे कुठे जातायत असं नाही, पण जावंसं वाटत असेल, म्हणजे शंतनूला आणि सुनबाईंना कुठे दुसरीकडे राहावंसं वाटत असेल तर जाऊ दे ना. आपण कशाला त्यांना अडवायचं? असं का म्हणतेस तू? त्या दोघांपैकी कोणी म्हणाल का की त्यांना नवीन घर हवंय? नाही नाही, त्या दोघांपैकी कोणीच असं काही बोललं नाही हो. पण मलाच असं वाटतंय, आपला संसार सुरू झाला तेव्हा सुद्धा मला वाटत होतं ना की आपल्या दोघांचंच घर असावं, आपला एक वेगळा संसार असावा. आपण या विषयावर बोललो सुद्धा होतो. पण मग संसार सुरू झाला आणि मग ते मनातल्या मनातच सगळं राहून गेलं. आणि ते दोघं आपल्याला कसं विचारणार ना. म्हणून मलाच असं आपलं वाटलं की त्यांना कुठेतरी वेगळं राहावंसं वाटत असेल. पण तुला असं का वाटतं? आता बघा ना, घरात सारखी सारखी माझी आणि तिची भांडणं होतात. पिलू कुणाचीच बाजू घेऊ शकत नाही ना. तो त्याचं आमच्यामध्ये सँडविच होतं. हो,
मी आई म्हणून तो मला काही बोलू शकत नाही आणि ती बायको म्हणून त्याची बिचाराची पंचायत होते ना. मग त्यांना त्यांची स्पेस मिळत नसेल कदाचित आपल्यामुळे. म्हणूनच एवढा मोठा निर्णय घेताना एका अक्षराने विचारलं नाही. काय विचारलं नाही? म्हणजे आपण त्यांना कधी विचारलंच नाही ना की सुनबाई, शंतनू, तुम्हाला या घरात काही त्रास होतोय का, वेगळं राहावंसं वाटतंय का. त्या दोघांनी कधी आपल्याला काही सांगितलं नाही, पण आपण समजून घ्यायला हवं ना. आणि आपणही त्यांना कधी विचारलं नाही ना. आणि खरं सांगू का, मला पण आता रोज रोजच्या भांडणाचा खूप कंटाळा आलाय. नाही सहन होत मला आता. त्यामुळे जाऊ दे ना, त्यांना कुठे जायचं असेल तर. आपण कशाला अडवायचं त्यांना. सरिता, तुला खरंच असं वाटतंय की त्यांनी वेगळं व्हावं? खरंच असं वाटतंय. बस झालं आता. नाही अहो, म्हणजे आता आपण तरी किती दिवस पुरणार ना त्यांना. आणि अहो, आपल्या रौनकचाही विचार करायलाच हवा ना. बघू दे त्या दोघांना त्यांचं त्यांचं काय. ते वेगळं राहायचं असेल तर सरिताला भांडणांचा कंटाळायला लागलाय. हा जो काही विचार करतेस ना तू सरिता, तो खूप टोकाचा विचार करतेस. काय सुनबाई, तू का करतेस? मी करते की. तुला काही काम नाही वाटतं आज? आहे ना, 2-2 क्लायंट्सच्या प्रोफाईल मला रिशफल करायच्या आहेत. पण ठीक आहे, मी नंतर करीन. मी म्हणाले होते ना तुम्हाला, मी करीन जेवण म्हणून. असं नको काय करताय? नको, मी करते. तू जा, तुझं काम पूर्ण कर. का? अहो, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, मी माझं काम करीन पण मी स्वयंपाक पण करीन. पण असं काय करताय तुम्ही? नंतर टोमणे मारायला मला द्या. नाही मारणार टोमणे. आता काहीच बोलणार नाही मी कोणाला. ते तुम्ही नाहीच बोलू शकणार, कारण मी सगळं व्यवस्थित करतेय. घरातलं काम पण आणि माझं काम पण. हो, त्याची तुला सवय करून घ्यावीच लागणार ना. कारण आता कामाचं कारण देऊ शकणार नाहीस तू कुणाला. मी नसेन तेव्हा सगळी कामं तुझी तुलाच करायची आहेत, अगदी स्वयंपाक सुद्धा. तुम्ही नसाल म्हणजे तुम्ही कुठे जाणार? घरच्या कामांमधनं रिटायरमेंट घेणार आहात का सासूबाई? नाही ग बाई, माझ्या ह्या घरातली कामं मला करावी लागणार आणि तुझ्या घरातली तुला. माझ्या घरातली? आपलं घर एकच आहे ना. हो हो, हे घर सगळ्यांचंच आहे. हे घर कधीच कुणाला परक करणार नाही. सासूबाई काय करताय? जरा 5 मिनिटं थांबा ना, भाजी शिजू तर दे. कशाला थांबायचं? लगेच दुसरी जागा शोधायची. शोधली ना दुसरी जागा. चला, आता मी इथे तर मीच करते सगळी कामं. जा तू तुझ्या कामाला. नक्की ना? नंतर मी टोमणे ऐकून घेणार नाही. मी काहीच कुणाला बोलणार नाही आणि मला वादही घालायचा नाही. उगीच आपल्यामुळे कोणाला त्रास नको व्हायला. जा तू. मम्मी पप्पा अशा का वागतायत सासूबाई? नाही म्हणजे भांडण तर नेहमीच आहे, पण ते आज भांडत नाही आहेत. त्यांच्या बोलण्याचा सूर काहीतरी वेगळा आहे. म्हणजे भांडतायत पण अशा सिरियसली भांडतायत. काय झालंय त्यांना? कळतंय का तुम्हाला? अंकू, हे बघ, तू वर्किंग आहेस म्हणून तुला ही घरची कामं सांगत नाही. याचा अर्थ काय? ती तुला समजून घेते. यात तुला काय खटकतंय आता? एक्झॅक्टली हेच तर खटकतंय मला. हे बघ, इतर वेळी जेव्हा त्या माझ्या वाटची कामं करतात ना, तेव्हा त्या मला टोमणे मारत असतात, काहीतरी बोलत असतात. असं शांतपणे करत नाहीयेत. ह्या वेळेला त्या काहीच बोलत नाहीयेत. अरे पण मग हे चांगलं आहे की वाईट? हे वाईट आहे. हे बघ, आत्ता त्यांचा बोलण्याचा सूर पण काहीतरी वेगळा आहे. हे नेहमीसारखं नाहीये.
काहीतरी सिरियस आहे, खूप विचित्र वागतायत त्या. बाबा मला सांगा, तुमचं आणि सासूबाईंचं काही भांडण वगैरे झालंय का? आता यांना कसं सांगू, सरिताची अशी इच्छा आहे की यांनी घर सोडावं म्हणून. बोला ना. मी विचार करतोय की सरिता ज्या गोष्टींचा विचार करतेय ते कुठल्या? सांगा ना, कुठल्या गोष्टींचा विचार करतायत सासूबाई? तेच तर थेट सांगता येत नाहीये ना. ससा कासवाच्या. काय? काय बाबा, पण यात विचार करण्यासारखं काय आहे? आहे, यात विचार करण्यासारखंच आहे. आपल्याला काय वाटतं, ससा ओव्हर कॉन्फिडंट होता, त्याला वाटलं की कासव जिंकणारच नाही आणि म्हणून तो झोपला. पण असंही असू शकतं ना की सशाने मुद्दाम झोपेचं सोंग घेतलं असेल, कारण त्याला कासवाला दुसऱ्या घरी पोचवायचं असेल. काय नाही कळलं का? बाबा तुम्हाला तरी कळतंय का? हो कळतंय मला. बरं थांबा, मी ना दुसरी जरा एक सोपी गोष्ट घेतो. सोपी गोष्ट. हा 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 हा, ती गोष्ट माहितीये, बदका बदका नाच तुला पिले 5. बाबा हो, काय बोलताय तुम्ही? आता गोष्ट सांगून झाली म्हणून काय बडबड गीतं सुरू करताय काय? लहानपणी ही गीतं फक्त बडबडलास ना म्हणून प्रॉब्लेम झालाय. या गाण्यांमध्ये अर्थ असतो. बाबा जरा कळेल असं बोला ना आपल्या. एका बदकाला 5 पिल्लं होती, त्यातल्या एका पिल्लाला पोहता येत नव्हतं, म्हणून ते बदक त्या पिल्लाला कायम आपल्या पंखाखाली ठेवायचं. आता त्यामुळे पिल्लू झालं कमजोर, त्याला सवय लागली. आता त्या पिल्लाला जर का पोहता यायला हवं असेल तर त्याला मोकळं सोडावं लागेल ना. नाही, पण आता याचा आणि आई अशी वागते याचा काय संबंध? आहे संबंध. अच्छा, म्हणजे बदकाला आत्ता कळतंय का की पिल्लाला मोकळं सोडलं पाहिजे? अरे कोण पिल्लू कोण बदक काय? पण बदकाचा काय दोष? पिल्लू अजून बालिशच आहे ना. बाबा मला एक कळत नाहीये, जर बदकाला हे कळलंय की पिल्लाला मोकळं सोडलं पाहिजे, तर हे सगळं करताना बदक एवढं शांत कसं काय, भांडत का नाहीये? नाही, बदकाला विचारायला हवं. यात पण बदकालाच मोठेपणा हवा असेल. नाही सुनबाई, तिला काही विचारायचं नकोस. सुनबाई. भाऊ मला काहीच कळत नाहीये हो. पिला मोठा हो. म्हणजे मी ऑलरेडी मोठा झालोय. वासराचा बैल झालाय फक्त. बाबा प्लीज स्पष्ट बोला, सतत प्राणी बदलू नका फक्त. काहीच कळत नाहीये मला. आता जेव्हा बाहेर झुंबड उडेल ना तेव्हा कळेल. बदका बदका नाच रे, तुझी पिल्ले 5 रे. सासूबाई थँक्यू. नाही, त्याची काही गरज नाहीये. तुला काम होतं म्हणून मी स्वयंपाक नाही केलाय, तर स्वयंपाक करणं माझं काम आहे म्हणून केलंय. नाही, मी त्याबद्दल थँक्यू म्हणतच नाहीये. तुम्ही जो विचार केलाय ना, हा, आणि त्यामुळे तुम्ही जे करताय ना, त्याबद्दल थँक्यू म्हणते. अच्छा, आता लक्षात आलं का तुझ्या? मग काय आनंदच झाला असेल नाही तुला? खूप आनंद झालाय मला. माझी तर केव्हापासून इच्छा होती. वाटलेलंच मला. माझ्या पिलूला स्वतःहून कधीच असं वाटणार नाही. छे, त्याच्या कसल्या लक्षात येतंय. पण माझं काय म्हणणं आहे, तू माझ्या लक्षात आलाय ना आता, हा, की तुमचा मुलगा मोठा झालाय, तुमचं पिलू मोठं झालंय, मग त्याला जरा पिलू पिलू म्हणणं बंद करा ना. हा, आणि आता बदकाने ठरवलंच आहे आपल्या पिल्लाला मोकळं सोडायचं, तर मग विसर ना तो तुमचं पिल्लू आहे ते. सुनबाई, पुरे झाला. मी काहीही बोलत नाहीये. पिलूला विसरणं मला कठीण आहे, कळलं ना? आणि तुम्ही घ्या ना दुसरं घर, राहा खुशाल तिकडे. पण घर बदललं म्हणून मी माझ्या मुलांना विसरू शकत नाही. काय तुम्ही म्हणता, आम्ही वेगळं घर घेऊन राहू? हो, मीच म्हणते. सतत तुझ्यावर भांडायचं ना मला कंटाळा आला, तर वैताग आलाय. बाबा बघताय ना काय बोलतायत त्या. मलाही अजिबात छंद नाहीये तुमच्याशी भांडायचा, कळलं ना? हो, आणि तुमची इच्छा असेल ना तर राहतो आम्ही वेगळे. शांत हो. ती रागात बोलली असेल. रागात काय? पहिल्यांदा भांडतोय का आम्ही? नाही, पण आज त्यांच्या मनातलं बाहेर आलंय. आणि मी तुला सांगतेय, त्यांची इच्छा असेल ना तर आपण वेगळं राहायचं. सुनबाई 1 मिनिट. प्लीज. सरिता काय बघितलं ना, तिच्या मनात जे होतं ते बरोबर आलं की नाही बाहेर. राहू दे, त्यांना वेगळं राहायचं तर राहू दे. काय बोलतेस तू? हे बघ, आमचं काही चुकलंय का? तू तसं सांग ना, तू बोल ना आमच्याशी. नाही रे बाबा, तुमचं कुणाचं काही चुकलेलं नाहीये, काहीच चुकलेलं नाहीये. उलट तुम्ही जर नवीन घर घेतलं तर आम्हाला अभिमानच वाटेल ना.
सगळे आनंदात राहू, शांततेत राहू, दुरून डोंगर साजरे. हं? असं असेल ना तर होतो आम्ही वेगळे, पण नंतर आठवण काढाल आमची. छे छे, हळूहळू त्याची सवय होईल. भांडणाची नाही का झाली? मला भांडायची हौस नाहीये. मला आहे. झालं, दुसरं घर घ्या आणि अगदी आनंदात शांततेत राहा. सरिता, हो शांतता तर तुम्हाला हवी आहे ना. तुम्हाला कंटाळा आलाय आमचा. हो, आलाय मला कंटाळा. झालं समाधान? जा दुसरीकडे राहायला, बघा दुसरी जागा. ठीक आहे, मग आता बघतेच मी नवं घर. शंतनू, या दोघींचं ह्या घरातले शेवटचं भांडण होतं का?